नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण बघतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. दोन पॉईंट आपण त्यातले बघितलेले आहेत. एक म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आणि पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधलं रिलेशन. आज आपण बघणार आहोत सोल्युशन ऑफ ट्रायंगल. व्हॉट इज सोल्युशन ऑफ ट्रायंगल? तुम्हाला माहिती आहे कुठलाही ट्रायंगल असेल हा ट्रायंगल आहे. व्हर्टायसेस ए बी सी म्हणजे त्याचे तीन अँगल झाले. अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि तीन साइड झाल्या. साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी. या सहा पैकी कुठलेही तीन दिलेले असतील तर उरलेले तीन काढायचे. याला म्हणायचं सोल्युशन ऑफ ट्रायंगल. तीन अँगल दिलेले असतील तर तीन साईडचा रेशो काढायचा किंवा दोन अँगल एक साईड दिलेली असेल तर उरलेलं जे तीन पार्ट शिल्लक राहत आहेत ते फाइंड आउट करायचं. याला म्हणायचं सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये आपण पुढे जाऊन बघणार आहोत ते तीन रूल आहेत त्याच्यामध्ये की त्या तीन रूल मार्फत किंवा त्या तीन फॉर्म्युलांवरून आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करणार आहोत. पहिला आहे साइन रूल, नंतर आहे कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि अजून काही काही होते ते सगळं आपल्या सिलेबसमधून यावर्षी डिलीट झालेलं आहे. पण तीन मेन जे रूल आहेत साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल ते आपण यावर्षी बघणार आहोत. तर बेसिक जे आहे तर हा जर अँगल ए असेल तर त्याच्या समोरची साईड ही स्मॉल ए असते. हे आपलं अझम्पशन आहे. ही जे कॅपिटल सी असेल अँगल तर त्याच्या समोरची साईड ही स्मॉल सी असते. हा कॅपिटल सी आहे. हा जर कॅपिटल बी असेल अँगल तर त्याच्या समोरची साईड ही बी असते. आलं लक्षात? हा सिंपल असा रूल आहे, सिंपल नोटेशन आहे, अझम्पशन आहे आपलं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की अँगल ए असेल तर त्याच्या समोरची साईड स्मॉल ए असते, अँगल बी असेल तर समोरची साईड स्मॉल बी आणि अँगल सी असेल तर समोरची साईड स्मॉल सी असते. आता आपण पहिला रूल जो बघणार आहोत तो म्हणजे साइन रूल. साइन रूल असा आहे की विथ विज्युअल नोटेशन ए बी सी इज अ ट्रायंगल such that small a, small b, small c are sides of triangle. Then a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to 2 times r. r means radius of circle. ए साइड आणि त्याच्या समोरचा अँगल बघा, ही ए साइड आहे आणि त्याच्या समोरचा जो अँगल आहे त्याचा साइन रेशो, ह्या दोघांचा रेशो इज इक्वल टू बी साइन बीचा रेशो इज इक्वल टू सी साइन सी आणि हा रेशो हा कॉन्स्टंट असतो. किती असतो तर 2 टाइम्स रेडियस असतो. हे कसं याचं प्रूफ आपल्याला आहे ते आपण बघूया. आता इथे बघा, इथे ट्रायंगल ए बी सी आहे विथ विज्युअल नोटेशन. आता जर इथे ए डी हा परपेंडिक्युलर आहे, वर्टेक्स ए मधून बी सी वर टाकलेला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे ए डी हा जो आहे ए डी इज इक्वल टू, आता तुम्ही बघू शकाल इथे ए डी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल, ऑल्सो ए डी बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे इथे आपण ट्रिग्नोमेट्री यूज करू शकतो. ट्रिग्नोमेट्री यूज करू शकतो म्हणजे साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे फंक्शन आपण यूज करू शकतो. म्हणजे ए डी हा जो परपेंडिक्युलर आहे हा साइनच्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. आता जर अँगल सी घेतला तर साइन सी इज इक्वल टू ए डी अपॉन बी मिळतं आपल्याला. इथे बघा, साइन सी जर आपण घेतला तर आपल्याला मिळतं ए डी अपॉन बी मिळतो. बघा, साइन सी इज इक्वल टू ए डी अपॉन बी. आपल्याला हवंय काय, ए डी का हवंय पुढे जाऊन सांगते. किंवा साइन बी जरी आपण इथे घेतला, साइन बी जर आपण घेतला तर ए डी अपॉन सी मिळतं. म्हणजे इथे आपल्याला ए डी इज इक्वल टू बी साइन सी मिळतं आणि इथे ए डी इज इक्वल टू सी साइन बी मिळतं. म्हणजे आपण ए डी इज इक्वल टू बी साइन सी लिहूया. तुम्ही सी साइन बी लिहिलात तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, विच इज इक्वल टू हाफ. आता जर तो परपेंडिक्युलर आपण घेतला, एडी हा परपेंडिक्युलर जर घेतला तर आपला बेस जो आहे तो ए आहे.
आणि हाईट एडी आहे, एडी म्हणजेच बी साइन सी. येतंय लक्षात? आता जर मगाशी मी तुम्हाला दुसरा फॉर्म्युला दाखवला होता साइन बी वरनं काढलेला, एडी इज इक्वल टू सी साइन बी असं पण आपल्याला मिळालेलं होतं. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण हा बेस आणि एडी जर आपण बी साइन सी साइन बीच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं तर हाच फॉर्म्युला असा चेंज होतो बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू बेस, तो त्याच बेसवर मी घेते आणि बी साइन सीच्या ऐवजी सी साइन बी होतं. या अगोदर मी इथे लिहिलेलं होतं बघा, एडी इज इक्वल टू किंवा साइन बी इज इक्वल टू एडी अपॉन सी, म्हणजेच एडी इज इक्वल टू सी साइन बी, ते मी इथे लिहिलेलं आहे. एडी इज इक्वल टू सी साइन बी म्हणजे इथे काय मिळालं, हाफ इंटू ए बी साइन सी हाफ इंटू ए सी साइन बी मिळालं. आता हा बेस घेतला म्हणून हा आपल्याला फॉर्म्युला पुढे मिळालेला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. आता सपोज हा बेस घेतला, ए सी हा जर बेस घेतला तर बी मधून आपल्याला परपेंडिक्युलर टाकायला पाहिजे. मग बी मधून परपेंडिक्युलर टाकल्यानंतर सपोज तो इथे ई ला मिळाला तर बी त्याचा बेस होणार आणि जे आपल्याला पुढे मिळणार आहे ते सी साइन बी मिळेल, सी साइन ए मिळेल किंवा काही असं मिळणार आहे. बघा तुम्ही हे करून बघू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू बी जर आपण बेस घेतला तर पुढचं जे आपल्याला आहे तुम्ही तिथे बघू शकता, बीई आपल्याला पाहिजे आता हाईट, म्हणजे ए साइन सी मिळणार तिथे, किंवा त्या साईडला जर तुम्ही गेलात, तिकडच्या साईडला जर गेलात तर साइन सी साइन ए मिळणार. तिथे मिळणार आहे तुम्हाला सी साइन ए. सी साइन ए हा एक ट्रायंगल बीई सी, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. बी हाईट झाली, परपेंडिक्युलर झाला, म्हणजे बीई इज इक्वल टू ए साइन सी मिळतं, किंवा ह्या साईडला जर तुम्ही गेलात तर सी साइन ए असं तुम्हाला मिळून जाईल. आता तिसरा एक राहिला, म्हणजे सी मधून जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकलात तर ए बी हा बेस झाला, ए बी बेस म्हणजे सी हा बेस झाला, म्हणजे ह्या बीच्या जागेवर इथे सी येईल आणि पुढचं जे तुम्हाला मिळणार आहे ते ए साइन बी मिळणार, बघू शकता तुम्ही, किंवा बी साइन ए मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथे काय काय मिळते बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आपण सगळी तिन्ही परपेंडिक्युलरच्या बाबतीत काढलंय काय, तर एरिया ऑफ ट्रायंगल काढलेला आहे आणि तो आपल्याला काय मिळाला आहे, आयदर ए बी साइन सी मिळाला आहे, आयदर बी ए साइन सी मिळाला आहे, और सी ए साइन सी मिळाला आहे, असं मिळालेलं आहे. आपण लिहून घेऊया. Therefore, area of triangle ABC is equal to half AB sin C is equal to half AC sin B is equal to half. ए झालाय ना आपला, साइन सी झाला, साइन बी झाला, साइन ए राहिला, म्हणजे हे बी सी साइन ए, बी सी साइन ए ते मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळते की हे जे तीन प्रॉडक्ट आहेत ते इक्वल मिळत आहेत. म्हणजेच काय मिळतंय बघूया, हाफ हाफ आपण सगळीकडचं कॅन्सल आउट करूया. म्हणजे आपल्याला इथे काय मिळते, बी ए बी साइन सी इज इक्वल टू ए सी साइन बी इज इक्वल टू बी सी साइन ए. कळतंय? हे कुठून मिळालंय, तर एरिया ऑफ ट्रायंगल मधून मिळालंय. ते सगळं इक्वलच मिळालंय, कारण एरिया तुम्ही कुठलाही बेस घ्या, कुठली हाईट घ्या, ट्रायंगलचा एरिया कधी चेंज होणार नाही आहे. त्यामुळे हे तिन्ही इक्वल आहे, हे तिन्ही इक्वल आहे, म्हणजे हे तिन्ही इक्वल आहे, कारण तो हाफ पोर्शन आहे, म्हणजे हे सगळं इक्वल आहे. आता ह्या तिघांनाही जर आपण एबीसी ने डिवाइड केलं, ए बी सी हा प्रॉडक्ट आणि तो पॉझिटिव्ह नंबर असणार आहे, बिकॉज ए इज अ साइड, बी इज अ साइड अँड सी इज अ साइड. त्यामुळे एबीसी ने आपण डिवाइड करू शकतो. जर एबीसी ने डिवाइड केलं तर बघा, ए बी साइन सी अपॉन ए बी सी, हा सी कॅपिटल हा सी स्मॉल, ए सी साइन बी इज इक्वल टू ए बी सी इज इक्वल टू बी सी साइन ए
अपॉन ABC. म्हणजेच हे काय मिळतंय, हा AB हा AB, कारण हा प्रॉडक्ट आहे, हा AB कॅन्सल आउट होणार. देअरफॉर साइन C अपॉन C, हा स्मॉल हा कॅपिटल, इज इक्वल टू, आता ह्या AC ला हा AC जाणार, B राहणार, साइन B अपॉन B इज इक्वल टू, हा BC ला हा BC जाणार, इथे A राहणार, साइन A अपॉन A. इथपर्यंत थेरमचा हाफ पार्ट आपण प्रूव्ह करून झालेला आहे. कसा केला, एरिया ऑफ ट्रायंगलच्या सिंपल फॉर्म्युलावरून आपण थेरमचा हाफ पार्ट प्रूव्ह केलेला आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक काय, एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट. फक्त हाईट घ्यायची आहे, ती साईनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घ्यायची आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हा इथपर्यंत झालाय. आता यानंतर आपल्याला जाऊन काय दाखवायचं आहे की दिस रेशिओ इज इक्वल टू 2R. दिस रेशिओ इज इक्वल टू 2R. त्याच्यासाठी मी सर्कल काढलेला आहे बघा इथे. हा प्रूफ बुकमध्ये आहे, ॲज इट इज मी तुम्हाला एक्सप्लेन करते फक्त. ट्रायंगल ABC आहे, सर्कलमध्ये घेतलेला आहे. O इज द सेंटर ऑफ सर्कल, C is the angle, therefore C is the side, A is the angle, therefore A is the side, B, therefore this one is a B. Now, draw the segment from the point A through O and it meets at P, means AP is a diameter. कळतंय? A मधून सेगमेंट काढायचा आहे की जो O मधून जाईल. O is the center of circle. कसा, सर्कम्फरन्सवर P ला तो मीट होणार, म्हणजेच AP इज अ डायमीटर. आता AP इज अ डायमीटर असेल तर हे जे आहे हे सेमी सर्कल झालं. हे जर सेमी सर्कल झालं तर अँगल ACP इज अ राईट अँगल. अँगल सबटेंडेड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. अँगल ACP इज अ राईट अँगल. हा इथे राईट अँगल झाला. एवढं लक्षात येते. त्याच्यानंतर AC इज आर्क and ABC and APC are the angle in that arc. कळतंय? ह्या एकाच आर्क मध्ये AC मध्ये ABC and APC असे दोन अँगल आहेत. Therefore ह्या दोन्ही अँगलचं मॅग्निट्यूड हे सेम असणार. हे तुम्ही डिटेलमध्ये 10वी ला अभ्यासलेलं आहे. दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये आहेत, त्यामुळे हे दोन्ही अँगल जे आहेत, अँगल ABC आणि अँगल APC आर इक्वल. जर दोन्ही अँगल इक्वल असतील तर त्याचा साइन रेशिओ इज ऑल्सो इक्वल. साइन B इज इक्वल टू साइन P. कळतंय? बघा परत एकदा, AB इज अ कॉमन आर्क, देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल APC. हे दोन्ही अँगल इक्वल झाले. अँगल जर इक्वल असतील तर त्याचा करस्पॉन्डिंग साइन रेशिओ सुद्धा इक्वल असणार. देअरफॉर साइन B इज इक्वल टू साइन P. आता साइन P कडे या ना. ACP इज अ राईट अँगल ट्रायंगल. अँगल इन सेमी सर्कल, देअरफॉर ACP, ट्रायंगल ACP इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर साइन P, हा साइन P म्हणजे AP इज हायपोटेनियस, देअरफॉर साइन P इज इक्वल टू B अपॉन AP. साइन P इज इक्वल टू B अपॉन AP. कळतंय? आता तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट इथे करा. हा बघा, हा आपला राईट अँगल आहे. हा राईट अँगल असताना हा जर अँगल P असेल तर याचा साइन रेशिओ म्हणजे अपोजिट साइड म्हणजे B अपॉन AP. B upon AP. What is AP? This one is R and this one also R. R means radius of that circle. So B upon 2R. AP is 2R because AP is the diameter of that circle. AP is 2R. Means sin B is equal to B upon 2R. Sin B is equal to B upon 2R. Therefore B upon sin B किंवा आपण sin B upon हा उलटा लिहिला तरी चालतो. देअरफॉर B अपॉन साइन B, B अपॉन साइन B इज इक्वल टू 2R.
बघा इथे हा असा रेशो मिळालेला आहे, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल जरी घेतला तरी तो इक्वल असतो. C अपॉन साइन C इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू A अपॉन साइन A. आता काय मिळते, B अपॉन साइन B इज इक्वल टू 2R. आता B अपॉन साइन B इज इक्वल टू जर 2R मिळत असेल, ह्याला जर इक्वल टू हा जर रेशो 2R असेल तर उरलेले सगळे रेशो हे 2Rच असणार आहे. आणि इथे आपला थेरम पूर्ण होतो. थेरम सिंपल आहे. एकदा लिहून, एकदा नाही 3-4 वेळा तुम्हाला लिहायला पाहिजे. लिहिल्यानंतर तुम्हाला हा कळेल की थेरम सिंपल आहे, डिफिकल्ट नाही. यावर्षी प्रूफ बदललेला आहे, गेल्या वर्षीपर्यंत प्रूफ याचं वेगळं होतं, पण छान प्रूफ दिलेला आहे की जो रेशो आहे तो एक्झॅक्टली 2R असतो. हे यावर्षी इथे दिलेलं आहे, त्यामुळे प्रूफ यावर्षीचा थेरम इम्प्रूव्ह केलेला आहे, चांगला आहे. याच्यावर एक्झाम्पल कशी येऊ शकतात ती आपण बघूया. एक्झाम्पल बघा, 3 अँगल दिलेले आहेत, एक 30 डिग्री, 2 अँगल दिलेले आहेत आणि फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. आपण इथे काय प्रूव्ह केलं बघा, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. सम कॉन्स्टंट किती, डायमीटर एवढा. आता हे असं असतं, म्हणजे तुम्ही जे 9thला रेशो अँड प्रपोर्शन शिकलेले आहात, जर हा रेशो असेल तर त्याचा डिव्हिडंडो, इन्व्हर्टेंडो हे सगळे असतात. म्हणजेच हे असं असतं. हे पण असणार. किंवा जर तुम्ही असा रेशो घेतला, साइन A अपॉन साइन B इज इक्वल टू A अपॉन B असणार. किंवा हे जर आपण क्रॉस केलं तर A साइन B इज इक्वल टू B साइन A. याचा कुठचाही व्हर्जन ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही यूज करू शकता. हा मूळ थेरम आहे. या थेरमचा कुठलंही व्हर्जन, कुठलाही फॉर्म तुमच्या एक्झाम्पलच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यासाठी सिंपल प्रॉपर्टीज ह्या रेशोच्या वापरायच्या आहेत की ज्या तुम्ही 9thमध्ये डिटेलमध्ये शिकलेल्या आहात. यात फार मोठं डिफिकल्ट काय नाही. जर हे असं असेल तर त्याचा रेसिप्रोकल पण ट्रू असतो. त्याचं एक्झॅक्टली मी नाव विसरलेलं आहे, त्याचं हे काय ते डिव्हिडंडो वगैरे अशी काहीतरी त्याला नावं होती, पण मी ती विसरले. हे सगळं ट्रू असतं. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सुद्धा ट्रू असतं. म्हणजे B साइन C इज इक्वल टू C साइन B हे सुद्धा ट्रू असतं. हे तुमच्या एक्झाम्पलच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही वापरू शकतात. आपण एक्झाम्पल बघत होतो. ॲक्च्युली एक्झाम्पल काय बघा, ट्रायंगल मधले 2 अँगल दिलेले आहेत. अँगल A 30 डिग्री आणि 60 डिग्री. 30 डिग्री 60 डिग्री. आणि सांगितलंय काय, फाइंड रेशो ऑफ इट्स साइड. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल मधले 2 अँगल दिलेले आहेत आणि सांगितलंय काय की त्याच्या ज्या साइड्स असतील त्याचा प्रपोर्शन काढा. ज्यावेळी अँगल दिलेले असतील त्यावेळी आपण एक्झॅक्टली साईड काढू शकत नाही, साईडचं प्रपोर्शनच काढू शकतो. कारण तुम्ही सिमिलॅरिटी हा चॅप्टर खूप डिटेलमध्ये शिकलेला आहात. त्यामुळे जर अँगल सेम असतील तर वेगवेगळ्या साईडची साईज वेगवेगळी असेल आणि अँगल सेम असतील तर ते अँगल सिमिलर असतात, म्हणजे प्रपोर्शनमध्ये साईड असतात. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपण इथे प्रपोर्शनच काढू शकतो, इथे एक्झॅक्टली साईड फाइंड आउट करू शकत नाही. आता इथे बघा 2 अँगल दिलेले आहेत ट्रायंगल मधले, म्हणजे ऑब्वियसली थर्ड अँगल देअर फोर्स आहे ना, 90 डिग्री. कारण 180 डिग्री असते सम 30, 60, 90. आता आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. सिन्स A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C. Therefore
ए आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, साईड फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे ए बी सी चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. साइन ए मीन्स साइन 30 डिग्री, बी अपॉन साइन 60 डिग्री इज इक्वल टू सी अपॉन साइन 90 डिग्री. So this is equal to a upon sin 30 degree half b upon sin 60 degree root 3 by 2 and sin 90 degree is 1. हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता 2 वरून घेऊया. therefore a upon 1 is equal to b by root 3 is equal to 2/2. काय केलं, फक्त 1 आहे तो 2/2 मध्ये कन्वर्ट केला कंपॅरिझनसाठी. therefore a is to b is to c is equal to 1 is to √3 is to. सिंपल. इथे एक्झाम्पल संपते. 2 मार्काला किंवा 1 मार्काला हे एक्झाम्पल विचारू शकतात. अजून काही एक्झाम्पल कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता हेच लेक्चर खूप मोठं होईल. थेरम तुम्ही डिटेलमध्ये जा, बुकमध्ये थेरम आहे, व्यवस्थित तो करा. थेरम पण पेपरला विचारतात, त्याची प्रॅक्टिस करा. बऱ्याच वेळा तो लिहून बघा, विथ फिगर तुम्ही तो काढून बघा. लेक्चर हे जे आहे ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा.